नमस्कार, जय हिंद मित्रमैत्रिणींनो. हाय ऑल द रेसिडेंट डॉक्टर्स ॲट जे हॉस्पिटल अँड रेसिडेंट्स ॲट व्हेरियस हॉस्पिटल्स ॲज वेल. मी हा व्हिडिओ मिक्स मराठी आणि इंग्लिश करणार आहे सो दॅट रेसिडेंट्स कॅन अंडरस्टँड बिकॉज वी हॅव रेसिडेंट्स फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर मित्र हो, आय एम डॉक्टर संग्राम पाटील. I was resident doctor at BJ Medical College and I did my MD there and then I moved to UK. Now I am settled in UK. So मी हे सध्या ऐकतो आहे रेसिडेंट डॉक्टर्सचे जे समस्या आहेत त्याच्याबद्दल आणि ऑफ्थॅल्मॉलॉजी डिपार्टमेंट जे हॉस्पिटलचं इथल्या 28 रेसिडेंट्सने कंप्लेंट केलेली आहे आणि कंप्लेंट तिथल्या HOD डॉक्टर रजनी पारेख आणि तिथे त्यांच्याही डोक्यावर बसलेले एक सुपर HOD डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याबद्दल आहे. आता मित्रांनो, तुमच्यातल्या काही लोकांना माहीत असेल, आय हॅव रिटन फ्यू बुक्स. माय फर्स्ट बुक वॉज अबाउट माय एक्सपिरियन्स ऑफ कमिंग बॅक टू इंडिया फ्रॉम UK अँड इन दॅट बुक मी माझा रेसिडेंट असतानाचा एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये डिस्क्राईब केलेला आहे. आणि त्या एक्सपिरियन्समध्ये मी सांगितलं होतं की BJ मेडिकल कॉलेजमध्ये ऑफ्थॅल्मॉलॉजी डिपार्टमेंटला एक डॉक्टर होते, प्रोफेसर HOD, अँड हाऊ ही टॉर्चर्ड हिज रेसिडेंट्स, हाऊ ही वॉज व्हेरी व्हेरी लेस एफिशियंट, ही वॉज सो अँग्री मॅन अँड ही यूज टू लिटरली टॉर्चर रेसिडेंट्स, नॉट गिव्ह देम सर्जरीज, डू पार्शालिटी, असं सगळं ते भेदभाव करायचे. आणि तरी ते त्यांचा प्रोग्रेस झाला, ते डीन झाले आणि ते सुखाने त्यांचा मुलगा पण सर्जन झाला पुढे. तर असेच त्यावेळेला आम्ही डॉक्टर लहानेंविषयी देखील ऐकायचो, कारण हे एक्झामिनर म्हणून तिथे ससूनला यायचे आणि माझी बायको ही तिथे ससूनमध्ये ऑफ्थॅल्मॉलॉजी डिपार्टमेंटला तिने रेसिडेन्सी केलेली आहे आणि तिथे किती त्रास व्हायचा, किती पार्शालिटी चालायची हे ती मला सांगायची, मी स्वतः बघायचो. तर हे जे लोक आहेत, इन्क्लुडिंग डॉक्टर लहाने आणि ते पूर्वीचे जे ससूनला होते डॉक्टर लापसेटवार, यांची स्टाईल सारखी होती, पण लहाने हे जरा जास्त स्मार्ट आहेत. लापसेटवार तसेच साधे व्यक्ती होते, तुम्ही त्यांच्याकडे समस्या घेऊन गेले तर ते तसे सॉल्व्ह करायचे, परंतु त्यांची ऑफ्थॅल्मॉलॉजीमधली काम करण्याची पद्धत ही लहानेंच्या स्टाईलची होती. तर याच्यात पहिला जो मुद्दा आहे की ऑफ्थॅमचे रेसिडेंट, त्यांचे हे लेटर आता सोशल मीडियावर सगळीकडे आहेत, त्यांचे व्हिडिओज आहेत. पहिला जो मुद्दा आहे मित्रांनो की हे लोक, काही लोक जे आहेत गव्हर्नमेंटच्या सिस्टममध्ये, स्पेशली ऑफ्थॅल्मॉलॉजीच्या महाराष्ट्राच्या ट्रेनिंग सिस्टममध्ये डॉक्टर लहानेंसारखे काही हुकुमशहा निर्माण झालेले आहेत. अँड आय एम सॉरी टू से दिस, आपल्यातल्या काही लोकांना हे आवडणार नाही, पण असे हुकुमशहाच निर्माण झालेले आहेत आणि ते त्यांच्या खालचे जे रेसिडेंट डॉक्टर ट्रेनिंग घेतात त्यांना अक्षरशः गुलामांसारखे ट्रीट करतात. म्हणजे त्या छळ छावण्या, टॉर्चर कॅम्प्स असावेत नाझींचे, तशा पद्धतीचं हे त्यांना ट्रीट करतात. हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी मी स्वतः अनुभवलेलं आहे ससून हॉस्पिटलमध्ये. आणि जे हॉस्पिटलचे रेसिडेंट जे सांगतायत ते, आणि त्यांचा एक व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला होता डॉक्टर लहानेंचा, ज्या आवाजामध्ये, ज्या हुकुमशाही पद्धतीने माज करून डॉक्टर लहाने सांगतायत त्यांना की जा तिकडे, काय करायचं करून घ्या, मी तुम्हाला शिकवणार नाही, ट्रेनिंग देणार नाही, ऑपरेशन्स देणार नाही. तर ही हुकुमशाही प्रवृत्ती इथे बोकाळलेली दिसते. आता ते रिटायर झालेत, मग त्यांनी एक्सटेन्शन, त्यांचे पॉलिटिक्समध्ये लागेबांधे आहेत आणि आमचे जळगाव जिल्ह्यातले गिरीश भाऊ आहेत, त्यांचे फेवरेट आहेत. त्यांना का त्यांचं एवढं प्रेम आहे कुणास ठाऊक. त्यांना कंटिन्युअस एक्सटेन्शन मिळतं, कुठलंही सरकार असो, आणि मग 65 झाले, एक्सटेन्शन मिळू शकत नाही म्हणून ते अजून कुठला तरी प्रोजेक्टचं कोऑर्डिनेटर म्हणून पुन्हा जे मध्ये येऊन इंटरफेअर करतात. दॅट इज इलिगल. त्यांचं कॅट्रॅक्ट कोऑर्डिनेटर म्हणून जे मध्ये इतका इंटरफेरन्स असणं हे चुकीचं आहे आणि इलिगल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या अनेक गोष्टी हे लोक अनएथिकल आणि अनैतिक पद्धतीने करतात. हे आम्ही पाहिलेलं आहे. तिथे मॅन्युप्युलेट करतात डिपार्टमेंट्समध्ये, त्यांच्या रेसिडेंट्समध्ये ते मॅन्युप्युलेशन करतात. ट्रेनिंगच्या नावाने हे अत्यंत पुअर क्वालिटी ट्रेनिंग मिळतं या रेसिडेंट्सला. हे माझ्या बायकोने स्वतः अनुभवलेलं आहे. त्यामुळे मी इकडचं तिकडच्या ऐकून गोष्टी नाही करत आहे. तिने 2 वर्ष ससून हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग केलं होतं आणि फक्त स्वतः अभ्यास करणे किंवा इकडच्या तिकडच्या मीटिंग कॉन्फरन्समधून शिकणे याच्या पलीकडे तिला ससूनमधल्या लोकांनी फारसं काही शिकवलं नव्हतं. तिने 2 वर्षामध्ये 2 सर्जरीज केल्या होत्या ऑफ्थॅल्मॉलॉजीच्या.
डोळ्यांच्या कॅटरॅक्टच्या, लक्षात घ्या. आणि मग बाहेर जाऊन ती या त्या हॉस्पिटल्समध्ये भीक मागत फिरली की मला सर्जरीचा एक्सपिरियन्स द्या. आणि मग पुढे जाऊन ती MRCS झाली UK मध्ये, इथे आयर्लंडमध्ये MRCS केलं. आता ती कन्सल्टंट म्हणून इथे काम करते आहे NHS मध्ये. हे तिने स्वतःच्या कर्तृत्वावर केलं. इकडे तिकडे शिकली, या त्या इन्स्टिट्यूट्समध्ये तिने अक्षरशः पुन्हा रेसिडेन्सी केली. आणि ती एकटी नाहीये, असे अनेक लोक आहेत की ज्यांनी पुन्हा बाहेर जाऊन रेसिडेन्सी केल्या, पुन्हा ट्रेनिंग केलं आणि ते स्वतः त्या आपल्या करिअरसाठी ते उभे राहिले. असे शेकडो लोक आहेत, जे मधले देखील आणि बससून मधले देखील. परंतु हे ट्रेनिंग देताना ही मंडळी काय करते, डॉक्टर लहानेंसारखे, लापसटवार सारखे, ह्या ज्या आहेत रजनी पारिख, हे लोक पार्शालिटी करतात. म्हणजे कुठला मोठ्याचा मुलगा, या इन्स्टिट्यूटवाल्याचा मुलगा, या पॉलिटिशियनचा कॅन्डिडेट, अमुक अमुक जवळचा, त्यांना स्पेशल टेबल ऑपरेशन करायसाठी मिळतो आणि बाकीचे रेसिडेंट्स तोंड ताणत उभे राहतात. म्हणजे मी हे स्वतः पाहिलेलं आहे. आता लापसटवारांचा मुलगा सर्जरीज करायचा, पुण्यामध्ये एक इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटवाल्याचा मुलगा सर्जरीज रेग्युलर प्रत्येक थिएटरमध्ये तो सर्जरी करायचा. आणि माझी बायको, तिचे सिनियर रेसिडेंट हे तोंड ताणत फक्त या लापसटवारांच्या आजूबाजूला पळायचे. त्या आंबेकर म्हणून बाई होत्या, त्या देखील तशाच कुचकट सारख्या वागवायच्या रेसिडेंट्सला. आणि त्याच्या आजूबाजूला हे रेसिडेंट्स त्यांच्या आज्ञा फॉलो करत राहायचे, शिव्या ऐकत राहायचे, धमक्या ऐकत राहायचे. लापसटवार अक्षरशः तुला मी बिल्डिंगवरून खाली फेकून देईल इथपर्यंत धमकी द्यायचे. आणि लहान्यांची जी धमकी आहे ह्या ऑडिओमध्ये, हे तशाच प्रकारच्या धमक्या की काय करायचं करून घे, मी बघून घेईल, तुमचं काय, मी असं करून टाकेल, तसं करून टाकेल. हे लोक मनात आलं तर त्या कॅन्डिडेटचं थेसिस पास होऊ द्यायचे नाही, त्यांना एक्झाममध्ये फेल करून टाकायचे आणि आपल्याला हवे त्या कॅन्डिडेट्सला हवे तेवढे मार्क द्यायचे, त्यांना हव्या त्या लोकांना गोल्ड मेडल द्यायचं, पहिलं आणायचं. हे सगळे उद्योग अनएथिकल ट्रेनिंगमध्ये हे करतात. दुसरी गोष्ट म्हणजे हे स्वतःचे लागेबांधे पॉलिटिशियन्सशी चांगले राहावेत म्हणून काही इल्लिगल गोष्टी सातत्याने करतात. आता या लहान्यांचंच बघा, ते काम जेला करत होते, परंतु ते कॅम्प्स, पॉलिटिकल लोकांचे कॅम्प्स घे, इकडे घे, तिकडे घे, असे करत फिरत होते. तर जेच्या ऑफ्थॅल्मॉलॉजीच्या HODला असं अलाउड आहे का लिगली करणं? आणि या अशा गोष्टी पॉलिटिशियनच्या खुशीसाठी आणि स्वतः त्या पोस्टमध्ये टिकून राहावं, मोठ्या मोठे पदं मिळावेत म्हणून. आता या रेसिडेंटच्या कंप्लेंटमध्ये एक कंप्लेंट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की लहानेंचा मुलगा सुमित लहाने हा जे हॉस्पिटलला कुठल्याही पदावर नसताना हा तिथे इल्लिगली ऑपरेशन करतो, इल्लिगली पेशंट बघतो आणि त्याची तक्रार त्यांनी केलेली आहे. तर याचं उत्तर कोण देणार? कोण आहे आरोग्य मंत्री, कोण आहे आरोग्य शिक्षण मंत्री? यांनी हे बघायला पाहिजे का हे त्यांच्या मर्जीने चाललेलं आहे आणि चाललंय तर का चाललंय, तुमचं काय नेमकं, तुमचा आहे काय संबंध त्याच्यामध्ये, हे बघायला पाहिजे. पुढची गोष्ट, ते टॉर्चर करतात, लिटरली टॉर्चर. मी बघितलेलं आहे, लापसटवारांना मी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे, आंबेकर बाईंना बघितलंय, तसेच लहाने त्यांच्यापेक्षा हॉरिबल आहेत असे रेसिडेंट सांगतात. रेसिडेंट्सला सगळ्यांसमोर शिव्या घालतात, सगळ्यांसमोर घालून पाडून बोलतात, धमक्या देतात आणि अपमान करतात वेळोवेळी. हे रेसिडेंट डॉक्टर्स की ज्यांना सॅलरी फारशी नाही, जे रात्रंदिवस काम करतात आणि अशा वेळेला हे लोक माच करून त्यांना अक्षरशः टॉर्चर करतात, एक्झाममध्ये फेल करतात. हे देखील चालतं होतं. स्वतःची पब्लिसिटी व्हावी म्हणून माझ्या इतक्या सर्जरीज झाल्यात, माझ्या इतक्या हजार झाल्यात, असे हे शेकी मिरवतात. प्रत्यक्षात ह्या सर्जरीज त्यांनी त्या रेसिडेंट्सला शिकवल्या पाहिजेत, म्हणजे उद्याचे डॉक्टर्स तयार होतील, लोक बाहेर जाऊन कॉन्फिडेंटली काम करतील, प्रायव्हेट प्रॅक्टिस करतील किंवा गव्हर्नमेंटमध्ये काम करतील. पण हे लोक त्यांच्या सर्जरीज खातात, स्वतः करतात ऑपरेशन्स आणि हे बाकीचे रेसिडेंट लोक फक्त आपले त्यांच्या पुढे आपले आशेने बघत राहतात की आज नाही उद्या देईल, उद्या नाही परवा देईल, जाऊ द्या आज सर्जरी देत नाही, एक्झाममध्ये तरी पास करेल, मी बाहेर सर्जरीज करून घेईल, अशा भीतीपोटी, अशा आशेपोटी हे लोक सहन करतात. परंतु जेतल्या या 28 डॉक्टरांचं मी कौतुक करतो की त्यांनी पुढे येऊन हा एवढा मोठा लढा उभा केलेला आहे. हे मसिया बनण्याच्या नादामध्ये या रेसिडेंट डॉक्टर्सच्या सर्जरी खाणारे हे सर्जरी भक्षक आहेत आणि हे ऑफ्थॅल्मॉलॉजीमध्ये खूप आहे, हे बघितलेलं मी. लहाने त्याच कॅटेगरीमधले आहेत. आपल्या रेकॉर्डसाठी ते दुसऱ्यांच्या आयुष्याचं गेले काही दशक यांनी नुकसान केलंय, वाट लावली, रांगोळी केलेली आहे. मॅनिप्युलेटिव्ह असतात हे लोकांनी. आता ह्या ज्या आहेत रजनी पारिख यांच्या ज्या काय खाली चुका झालेल्या आहेत त्या फेस करायला लहाने पुढे येत आहेत म्हणे. आणि रजनी पाटलांना आता VRS मिळावी म्हणून त्यांचं ऍक्शन सुरू झालेली आहे की जेणेकरून त्यांना
राजीनामा द्यावा लागू नये, कारण त्याच्याने त्यांचे काही लॉस होतील. VRS मिळालं की त्यांना सगळे बेनिफिट्स मिळत राहतील. म्हणून हे सगळे लहानांचं जे मॅटर पुढे आलंय, लहाने पुढे पुढे करतायत. मीडिया त्यांना अगदी महात्मा म्हणून पुढे आणते. तर मीडियाने जरा हे थोडंसं जाणून घ्यावं की ऍक्च्युअली रेसिडेंट्स एवढे पुढे काय येत आहेत, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे समजून घ्या. आणि हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, या प्रायव्हेट लहानांचं प्रायव्हेट हॉस्पिटल नाहीये किंवा पॉलिटिकल इन्स्टिट्यूट नाहीये की त्यांनी हवं तसं या लोकांना वापरावं, त्यांचे कॅम्प्स करावेत, महाकॅम्प करावेत. तर हे लक्षात घेतलं पाहिजे मीडियाने देखील. आणि अशा प्रकारचं हे इन्स्टिट्यूट जे हॉस्पिटल, BJ मेडिकल कॉलेज एवढे महाराष्ट्रात असताना यातलं कुठलंही इन्स्टिट्यूट हे ऑफ्थॅल्मॉलॉजीमध्ये वर्ल्ड रिनाऊंड असं नाही. त्याच्याऐवजी मदुराई, हैदराबाद, चेन्नई इथे अशा इन्स्टिट्यूट्स आहेत की तिथे लोक, इथले गोरे लोक तिथे जाऊन ट्रेनिंगला जातात. जगातल्या वेगवेगळ्या भागातले लोक तिथे जाऊन ट्रेनिंगला जातात. का? तर ते टॅलेंटला, स्किलला, ट्रेनिंगला, रिसर्चला, अकॅडमिकला महत्व देतात आणि तशा इंटरनॅशनल फोर्सला ते एंटरटेन करतात. आपल्याकडे हे असे डिक्टेटर की जे मॅन्युप्युलेट करतात, अनइथिकल बिहेव करतात, पार्शालिटी करतात, स्वतःचीच पुढे पुढे प्रतिमा निर्माण करण्यासाठी ट्रेनिंग अफेक्ट करतात. अकॅडमिक्सचा त्यांना पत्ता नाही. इतरांनी जे पेपर तयार केलेले असतात, रिसर्च केलेला असतो, त्याच्यात यांचं नाव घुसळलं जातं आणि मग हे मोठे होतात. असे लोक आहेत. तर यंत्रणा पुढे कशी जाणार, सिस्टम मोठी कशी होणार, हे इकडे तिकडे कॅम्प्स करत फिरतात. त्याच्यापेक्षा तुम्ही आहेत त्या ठिकाणी चांगली यंत्रणा करा ना. ते नाही करत. हे त्यांना वेगळ्या त्यांचे गोल्स असतात. यांची बेसिकली तेवढी लेवल नसते की यांनी एवढ्या एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरचं काम करावं. ही त्यांची लायकी नसते. त्यांचा फक्त एक स्वतःचा गोल असतो आणि तो त्यांना सॉल्व्ह करायचा असतो. त्यामुळे हे इतक्या लोकांच्या आयुष्याचं सायकोलॉजिकली लोक डिप्रेस होतात, लोक सुसाईड करून घेतात, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना डिप्रेशन येतं, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर होतात. अशा या लोकांची वाट लावणाऱ्यांवर तिथे कुठला चेक नाही. रेसिडेंटचा फीडबॅक घेऊन, आजूबाजूच्या लोकांचा फीडबॅक घेऊन त्यांना कंटिन्यू करायचं की नाही, प्रमोशन द्यायचं की नाही, हे बघितलं गेलं पाहिजे. इथे रेसिडेंट आंदोलन करतायत, संपाची धमकी देत आहेत, तरी सुद्धा वर पुढे लहाने मीडियामध्ये येऊन अजून थोडा हिरो सारखे शहीद, मला हे शहीद केलं जातंय आणि मला टार्गेट केलं जातंय, असे प्रोजेक्ट करत असतील तर दिस इज अनएथिकल. म्हणजे हे चुकीचं आहे. त्या डॉक्टरांचं भविष्य महत्वाचं आहे, त्यांचं करिअर महत्वाचं आहे आणि पेशंट्सची देखील काय खूप हे चांगली केअर करतात अशातला भाग नाही. यांचं भरपूर उकिरड्या आहेत, यांनी केलेल्या चुका आहेत की ज्या पुढे येतच नाहीत. हे डोळे, अक्षरशः लोकांचे डोळे गेलेले असतात यांच्या चुकांमुळे, पण ह्या बातम्या कोणी पुढे आणत नाही. हे सगळं दाबलं जातं, म्हणून हे सगळं चालतं. तर मी रेसिडेंट जे आहेत जेजेचे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि लोकांना आवाहन करतो, ज्यांनी ज्यांनी जे मधून वगैरे ऑफ्थॅल्मॉलॉजी केलेलं आहे, इतर कुठले केलेले आहेत, तुम्ही ट्रेनिंगचे विषय केलेले आहेत, तुम्ही पुढे या, बोला या विषयावर. मोठे जे सर्जन आहेत, आता तुमचा अनुभव सांगा की तुम्हाला काय त्रास झाला होता आणि पुढे या आणि या रेसिडेंट्सला सपोर्ट करा. हे आपलं भविष्य आहे. हे एजेड लोक येऊन येऊन पुन्हा पुन्हा यांच्या करिअरमध्ये इंटरफेअर करतायत आणि त्यांचं लाईफ रुईन करतायत. दिस इज अ टाइम टू स्पीक. त्यामुळे आय अपील all the people to stay united, come together to support these residents and support their voice to raise their voice against this atrocity, this partiality, this unethical dictatorial behavior by Dr. Lahane, रजनी पारिक आणि जे कोण असतील अजून यांच्या डिक्टेटरशिपच्या विरोधामध्ये हे लोक एकत्र आले. यांना सपोर्ट करण्यासाठी लोकांनी पुढे यावं आणि सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी देखील डोळे उघडावेत, आपला स्वार्थ बाजूला ठेवावा आणि याच्यावर स्ट्रिक्टली एक इंडिपेंडंट पॅनल नेमून स्ट्रिक्टली ऍक्शन घ्यावी. आणि हे लहाने जे इंटरफेअर करता आहेत, गेल्या दशकांपासून त्यांचं चाललंय, आता तरी माफ करा ना म्हणा रेसिडेंट्सला. तुमचं मन मोठं करा की लहाने सर काय लावलंय तुम्ही हे. आम्ही बघतोय ते, आम्ही लहान असल्यापासून तुम्ही आहात आणि तेव्हापासून हा छळ तुम्ही चालवलेला आहे. सो आय होप दिस ऑल हेल्प्स and my best wishes to all the residents. I hope you don't need to go on strike. I hope you don't suffer from any more atrocities, and I'm so proud of you that you guys have come forward to raise your voice against atrocities, against unethical and unfair behavior by Lahane or Parikh or anybody else. Take care. Jai Hind, Sathiyo.